ನೋಡ್ತಿರೋದು ಪವರ್ ಟೈಮ್ಸ್ ನ್ಯೂಸ್. ನಾನು ನಂದಿನಿ. ಬನ್ನಿ ಇವತ್ತಿನ ಪ್ರಮುಖ ಸುದ್ದಿನ. ಬೇಡಿಕೆಹಾಳ್ ಎಸ್ಟಿ ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ 25 ಲಕ್ಷ ವೆಚ್ಚದ ಸಿಸಿ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ಸಂಸದೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಚಾಲನೆ. ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆಯ ಎಸ್ಸಿಪಿ ಟಿಎಸ್ಪಿ ನಿಧಿಯಿಂದ ಮಂಜೂರಾದ 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನದಡಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಬೇಡಿಕೆಹಾಳ್ ಗ್ರಾಮದ ಎಸ್ಟಿ ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ಸಿಸಿ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಸದೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಗುದ್ದಲಿ ಹೊಡೆದು ಕಾಮಗಾರಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಹಿಳಾ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸುಪ್ರಿಯಾ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಯುವ ನಾಯಕ ದತ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಸಂಸದೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರನ್ನು ಮಹಿಳೆಯರು ವಾದ್ಯಗಳ ಗರ್ಜನೆ ನಡುವೆ ಹೂವಿನ ಮಳೆ ಸುರಿದು ಭವ್ಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಬಿಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಚೌಕದಲ್ಲಿರುವ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬೂಡಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಚಿಂಗಳೆ, ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪಂಕಜ್ ಪಾಟೀಲ್, ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರೋಹನ್ ಸಾಳ್ವೆ, ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಜೇಶ್ ಕದಂ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಈ ವೇಳೆ ಯುವ ನಾಯಕ ದತ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಪ್ರಮೋದ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ತಾಜುದ್ದೀನ್ ಮುಲ್ಲಾ, ಧನ್ಪಾಲ್ ದೇಸಾಯಿ ಹಾಗೂ ಜೀವನ್ ಯಾದವ್ ಅವರಿಂದ ಶ್ರೀಫಲ ಒಡೆದು ಕಾಮಗಾರಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸುಪ್ರಿಯಾ ಪಾಟೀಲ್ ಸ್ವಾಗತ ಹಾಗೂ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ಮಾಡಿದರು. ಮಹಿಳೆಯರ ವತಿಯಿಂದ ಸಂಸದೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಜೀವನ್ ಯಾದವ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿರೂಪಿಸಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ವಂದಿಸಿದರು. गाँव है तो हमने पहले जो 11 गांव थे वो सब सर ने लिस्ट आपको बताया है. तो SC/ST जो भी कॉलोनी है वहाँ डेवलपमेंट होने के लिए हमारे सरकार और पिताजी सभी जारकिहोली जी उनके तरफ से उनके PWD डिपार्टमेंट से उन्होंने स्पेशल ग्रांट दिया है और गाँव डेवलपमेंट होना है, चाहे बच्चों के लिए स्कूल के रूम्स के लिए हो, पीने के लिए पानी हो, बिजली हो. उनकी इच्छा है कि जो भी गांव है वो आगे बढ़े, तरक्की करे, बच्चों को भी अच्छी शिक्षा मिले. जैसे कि सर ने बताया दिल्ली में ट्रेनिंग सेंटर और हॉस्टल हमारे सरकार कांग्रेस सरकार ने कहा है. तो 4 एकड़ जमीन में और आगे आने वाले दिनों में वहाँ हमारे कर्नाटक के बच्चे जाकर पढ़ाई कर सकते हैं जो भी IAS IPS बनना चाहते हैं. तो इसीलिए हमारे सरकार के प्रति जो भी कार्य हो रहा है हमारे स्टेट में आप सबका भी सपोर्ट होना है. तो जैसे कि और एक और बात कहनी है, सुप्रिया ताई ने बताया कि जब हम इलेक्शन जीते तो यहाँ के सारे महिलाओं ने अपने रैली किया है. तो मैं उनके लिए बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगी और फिर से सभी बेड़कियाल के लोगों को फिर से हमें इस छोटे से उम्र में दिल्ली तक पहुंचाया आपने. आप सबको मेरा बहुत बहुत नमस्कार. यही प्यार, यही आपका सपोर्ट हम पर ऐसा ही बना. धन्यवाद. अध्यक्ष आमचे जे रस्ता झालेले प्रियांकाताई सांगतील 25 लाखाचा हा रस्ता मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही अजूनही 20 कामं दिलेली आहेत आणि ती टप्प्याटप्प्यानं पूर्ण होणार आहेत. सतीश अण्णा जारकिहोळी असू देत किंवा प्रियांकाताईंनी आम्हाला हा विश्वास दिलेला आहे की काका पाटलांच्या पश्चात गोपाळदादांच्या नंतर बेडक्याची पूर्ण जबाबदारी त्यांची असणार आहे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे विधानसभेला असू दे, लोकसभेला असू दे भरघोस पाठिंबा दिला तसाच काँग्रेसला पाठिंबा देत राहू. आम्ही कायमच काँग्रेसच्या जारकिहोळी कुटुंबियाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि तुमची साथ महत्वाची आहे. त्याबद्दल तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल. ज्यांच्या संविधानावर जग चालतो आणि भारत देश चालतो ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही या ठिकाणी बोलायला उभे आहोत. हे केवळ याला कारणीभूत कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज प्रियांकाताई खासदार झालेत. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून त्या खासदार झाल्या. या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर प्रस्थापित लोक आम्हाला मागासवर्गीयांना आणि कुणालाही पुढे येऊ दिले नसते, बोलायला सुद्धा संधी दिली नसती. आमदार खासदार तर लांब. अशी अवस्था भारत देशामध्ये होती. प्रस्थापित लोकच हुकुमशाही पद्धतीने वागत होते आणि ती हुकुमशाही नष्ट व्हावी म्हणून आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली आणि त्या घटनेच्या आधारे आम्ही
या राज्यकारभार चालवणारे लोक जे आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतात। कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या साहेब या ठिकाणी परवा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या साहेबांनी बजेट मंजूर केलेलं आहे। किती लोकांनी बजेट ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे मला माहित नाही। तर हा जो बजेट त्यांनी दिलेला आहे, बजेट ऐकणाऱ्यांनी आणि टीव्हीवर पाहणाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं असेल तर सिद्धरामय्या साहेब बजेट मांडत असताना त्यांच्या बरोबर पाठीमागे कोण असेल तर ते सतीश अण्णा जारकिहोळी होते टीव्हीवर। म्हणजे एका विचाराने एका दिलानं दलित लोकांच्यासाठी, मागासवर्गीयांच्यासाठी, अल्पसंख्याकांसाठी जी माणसं काम करतात, ज्यांची मनोवृत्ती काम करण्याची असते, ती लोक एकत्र येतात आणि राज्यकारभार चालवतात। सिद्धरामय्या साहेब बजेटमध्ये दलित असतील, मुसलमान असतील, धोबी असेल, न्हावी असेल, मच्छीमार असेल, शेतकरी असेल, कुणबी असेल, या सगळ्यांच्यासाठी योजना आहेत। श्रीमंतांच्यासाठी नव्हे, गोरगरिबांच्यासाठी आहेत। वाचा नीट, सगळ्या पेपरमध्ये काही ठळक बातम्या आल्या, परंतु पूर्ण बजेट वाचल्यानंतर तुम्हाला समजेल सिद्धरामय्या साहेबांनी हे सामान्य माणसाचं जगणं सुखकर व्हावं आणि प्रत्येकाला शासकीय दरबारी असलेल्या योजना दारापर्यंत पोहोचावेत म्हणून बजेट मांडलेलं आहे। आज निप्पाणी भागामध्ये सकाळपासून आम्ही हे 12वं गाव आहे। प्रियांका ताईने सकाळी 11 वाजल्यापासून आज 11 गावं पूर्ण करून 12व्या गावात आम्ही प्रवेश केलाय आणि इथं रस्ता कामाचं आम्ही उद्घाटन केलंय। जिथं काम करायचं असतं तिथंच आम्ही नारळ वाढवतो, जिथं काम आमच्याकडनं होणार नाही आम्ही तिथं फुकट नारळ वाढून आश्वासन देऊन जाणार नाही। आश्वासन अशी आहेत, काम होत असेल तर आमचे नेते आदरणीय सतीश अण्णा जारकिहोळी साहेब आणि खासदार प्रियांकाताई जारकिहोळी काम होणार असेल तर तुम्हाला आश्वासन देतील आणि त्या कामाची पूर्तता करतील। जर काम होणार नसेल तर फुकट आश्वासन देणार नाही। अत्यंत लहान वयामध्ये प्रियांकाताईंना तुम्ही लोकसभेत पाठवलंय, लोकसभेमध्ये सर्वात लहान खासदार म्हणून त्यांची